वाशिम जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना खरीप हंगामात नव्या पिकाचा यशस्वी प्रयोग करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। चियाची लागवड साधारणतः रब्बी हंगामात केली जाते, मात्र उकळी पेन येथील सरला देवराव अंभोरे यांनी खरीप हंगामात चिया पिकाची लागवड करून नवा आदर्श निर्माण केलाय। प्रयोग जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतोय। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक झाली, त्यामुळे मोजणी आणि लोडिंग प्रक्रियेला मोठा विलंब होत असल्यानं शेतमाल खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला। उद्यापासून पुन्हा खरेदी विक्री प्रक्रिया सुरू होणार आहे। गोलीत केळीच्या दरात मोठी घसरण झाली। शेतकऱ्यांना केळी शेतातून बाहेर काढणंही परवडत नसल्यानं केळी झाडावरच सडू लागलं, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप बोनसचे पैसे मिळालेले नाहीत। शासनानं धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000चा बोनस जाहीर केला, मात्र पैसे मिळाले नसल्यानं शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला। पालघरच्या वाडा तालुक्यातील अंभ इथं छेडा फूड्स कंपनीतून निघणारं सांडपाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात सोडण्यात येतं, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होत आहे। तसंच गावात रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय। दरम्यान कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी सध्या होते।